बुद्धिस्ट सेमिनरी, बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटर, आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकर संकल्पित धम्म प्रचार यंत्रणा निर्मिती, ऑनलाईन प्रेरणा सत्र 28 आठवडा 26 आहे. बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक आदरणीय विचारवंत लेखक तेलतुंबडे सर, तसेच आजच्या विषयी जे आपल्याला संबोधन करणार आहेत आदरणीय डॉक्टर आर डी बडगे सर, उषाताई पठारे, दयानंद घोडके सर, भंते धम्मसार व सर्व ऑनलाईन उपासक उपासिका. मी आदरणीय भंते धम्मसार यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हाला त्रिशरण पंचशील द्यावं. आमच्याकडे खोकला सुरू आहे. बर बर चव्हाण बर सर सर तुम्ही का बरं बरं मी आपले दयानंदजी घोडके सरांना सांगतो. हो. हा ठीक आहे. ओके सर. हा आदरणीय दयानंदजी घोडके सरांना नम्र विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्रिशरण पंचशील घ्यावं. आदरणीय दयानंद घोडके सर. दोन्ही हात जोडायचे हृदयासमोर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सूरामेरयमज्जपमादठान वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. धन्यवाद. आदरणीय दयानंद घोडके सरांनी सुमधुर आवाजामध्ये त्रिशरण पंचशील घेतलेला आहे. धन्यवाद सर. यानंतर मी आजचा संबोधन विषय जो आहे आपला भूमिपूजन व गृहप्रवेश संस्कार विधी, डॉक्टर आर डी बडगे सरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हाला आजच्या विषयासंदर्भात संबोधन करावं. आदरणीय डॉक्टर आर डी बडगे सर. खूप खूप धन्यवाद आदरणीय आयुष्यमान अंकुजी चव्हाण सर. आपण या बुद्धिस्ट सेमिनरी, बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटर, आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकर संकल्पित धम्म प्रचार यंत्रणा निर्मिती
ऑनलाईन प्रेरणा सत्र 28 अतिशय सुटसुटीत आणि व्यवस्थित असं सूत्रसंचलन करत आहात. या ऑनलाईन प्रेरणा सत्रामध्ये उपस्थित असलेले बुद्धिस्ट सेमिनरीचे समन्वयक, महाराष्ट्रातील एक विनयशील भन्ते म्हणून ज्यांची ओळख आहे, असे आदरणीय भदंत धम्मसारजी. या बुद्धिस्ट सेमिनरीच्या ऑनलाईन प्रेरणा सत्रामध्ये एकही दिवस न चुकता उपस्थित असणारे उषाताई पठारे, आणि आता ज्यांनी सुमधुर आवाजामध्ये त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घेऊन एक धम्ममय वातावरण निर्माण केले, असे मित्र दयानंदजी घोडके साहेब, आणि तसेच आनंदजी, आणि आताच जॉईन झालेले TY जाधव साहेब. आपणा सर्वांना माझा सविनय जय भीम, नमो बुद्धाय. सुखो बुद्धानुपादो सुखा धम्म देशना सुखा संघस सामग्री समगानं तपो सुको. या पाली बुद्ध वग्गो 194व्या धम्मपदाचा अर्थ आहे, सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखकर आहे सदधम्माचे श्रवण करणे, सुखद आहे संघाची म्हणजे समाजाची धम्माचरण करणाऱ्यांची एकता, सुखद आहे सगळ्यांनी एकत्र येऊन केलेले कार्य. दी बुद्धा अँड हिज धम्मा या आधुनिक बुद्ध बाबासाहेबांनी लिहिलेल्या या धम्मग्रंथाच्या पहिल्याच पृष्ठावरती समर्पण रूपामध्ये ही गाथा बाबासाहेबांनी दिलेली आहे. या गाथेचा आदर्श ठेवून बुद्धिस्ट सेमिनरी वाटचाल करत आहे. समस्त मानव, प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी दुःख मुक्तीचा आदर्श मार्ग सांगितला, ते आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मातृसंस्थांचे संस्थापक, मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राचे जनक, 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धम्मगुरू, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस, विचारास व कार्यास प्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. या ऑनलाईन प्रेरणा सत्राची सुरुवात आपण आज भूमिपूजन आणि गृहप्रवेश या संस्कार विधीच्या अनुषंगाने करणार आहोत. माणसाचा आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक विकास होण्यासाठी संस्कार खूप महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर माणसाची धर्मभावना ही माणसाची आंतरिक गरज असते, याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. माणसाचे शरीर, मन आणि बुद्धी यांचा संपूर्ण विकास झाला तर तो सुखाच्या पायरीवर मार्गक्रमण करण्यासाठी सक्षम बनतो. धम्माच्या किंवा धर्माच्या माध्यमातून हे शक्य होते. ही जाणीव तथागत भगवान बुद्ध आणि आधुनिक बुद्ध बाबासाहेब या आपल्या आदर्शांना होती. म्हणून तथागत बुद्धांचे धम्मतत्व हे माणसाला दुःखमुक्त करून सुखी करणारे आहे. परंतु यासाठी
तथागत भगवान बुद्धांचे मूळचे विचार शोधून अभ्यासून ते जसेच्या तसे आचरणात आणणे, जपणे, कृतीत आणणे आणि आपल्यापर्यंत आणणे ही आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांची जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडलेली आहे. म्हणून हा असा आदर्श धम्म आपल्यापर्यंत आलेला आहे. आता या धम्मामुळे एका चांगल्या तत्वज्ञानापुढे विनम्रतेने नतमस्तक व्हायची संधी बाबासाहेबांमुळे समाजाला मिळालेली आहे. धम्माच्या आश्रयाने राहणेच योग्य आहे असे खुद्द तथागत भगवान बुद्धांनी सांगितले होते. आधुनिक बुद्ध बाबासाहेबांनी हा धम्माचा आश्रय आपल्याला खूप जाणीवपूर्वक दिलेला आहे. मग चला आपल्याला या धम्म मार्गावरून प्रवास करायचा आहे, म्हणजे काय करायचं आहे या विषयाच्या अनुषंगाने आपण हितगुज करूया. बौद्ध माणूस तोच असतो की तो सतत जागृत असतो, म्हणजे मग धम्माचे पालन करायचे जाणीवपूर्वक भान त्या व्यक्तीला सतत राहते. उदाहरणार्थ त्रिशरण पंचशील, अष्टांगिक मार्ग व 10 पारमिता हे दैनंदिन जीवनात आचरणात आणले की किंवा व्यवहारात आणले की जीवनात धम्माचे पालन होते, हे लक्षात घेतले पाहिजे. बाकी दुसरे काही करण्याची आवश्यकता नाही. धम्म म्हणजे सदाचरण, धम्म म्हणजे नीती, हे विसरायचे नाही. म्हणून धम्म हा सामाजिक आहे. तेव्हा एकत्रित येऊन सामूहिकपणे आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात किंवा रोजच्या व्यवहारात सुखदुःखाचे अनेक प्रसंग येतात. त्यावेळी आपण ते प्रसंग धम्माच्या माध्यमातून कसे पार पाडायचे किंवा पाडले पाहिजे याची माहिती आपल्या सर्वांना हवीच. तरच आपल्या धम्म प्रवासाची गती व दिशा याला नेमके स्वरूप येऊ शकते. धम्म तत्व व सिद्धांत लोकांना समजेल अशा भाषेत संवाद करीत मांडण्याची जबाबदारी बुद्धिस्ट सेमिनरीच्या माध्यमातून प्रशिक्षित होणाऱ्या धम्म प्रचारकाची आहे. त्याचप्रमाणे धम्म समजून घेण्याचा आणि अंगीकारण्याचा प्रयत्न सर्व बौद्ध बांधवांना सातत्याने करण्याची जबाबदारी आहेच. प्रथम हे लक्षात घेऊया की बौद्ध संस्कार विधी करायचा तर पूजापाठ व गाथा पठण का करायचे या अनुषंगाने विचार करूयात. आता विधीपूर्वक समारंभपूर्वक एखादी गोष्ट स्वीकारली नाही तर त्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये निष्ठा किंवा आपलेपणा निर्माण होत नाही. म्हणून त्या गोष्टीशी आपला
थेट संबंध नाही अशी भावना कुठेतरी अनेकांच्या मनामध्ये आत वावरत असते. म्हणून अधिकृतपणे धम्मतत्व आपले आहे असे आतून वाटले पाहिजे, तरच त्या धम्मतत्वाप्रती किंवा तथागत भगवान बुद्धांप्रती त्यांनी दिलेल्या धम्माप्रती जीवननिष्ठा जोडली जाईल. मग ते धम्म तत्व जगण्याची खरी आणि मुख्य ताकद बनू शकते. आता पूजा पाठात आपण गाथा पठण करून विधी पूर्ण करतो, म्हणजे आपण बुद्ध, धम्म आणि संघाला जोडून राहतो किंवा त्याच्या बरोबर राहू शकतो. ते तत्वज्ञान जीवननिष्ठा बनवत राहते हे लक्षात घेतले पाहिजे. यात कसलीही चमत्कारिक अपेक्षा किंवा अंधश्रद्धा किंवा पारलौकिक गूढता नाही. अगदी मानवी पद्धतीचा तसेच मानसशास्त्रीय सत्यावर उतरणारा कृती कार्यक्रम हा धम्म देतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तर बौद्धांचे संस्कार विधी हे सामाजिक असतात हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतले पाहिजे. कृती ही तार्किक म्हणजे लॉजिकली असली पाहिजे यावर आपण जोर दिले पाहिजे. म्हणूनच बुद्धिस्ट सेमिनरी या संस्कार विधीकडे जाणीवपूर्वक लक्ष देत आहे. काया वाचा मनाने विचारांना व्यक्त करण्याची कृती म्हणजेच विधी संस्कार हे आपण लक्षात घ्या. परत मी एकदा सांगतो, काया वाचा मनाने विचारांना व्यक्त करण्याची कृती म्हणजेच विधी संस्कार. तर संस्कार म्हणजे व्यक्तीच्या सवयी, विचार, आचार, वेश परिधान करण्याच्या सवयी म्हणजेच संस्कार हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या अनुषंगाने आपण आजचा ज्या विधी आहेत म्हणजे भूमिपूजन आणि गृहप्रवेश या विधीकडे आपण वळूयात. कारण या आपल्या या प्रशिक्षणामध्ये आपण जाणीवपूर्वक या विधी घेतलेले आहेत. तर प्रथम आपण भूमिपूजन या विधीकडे वळूयात. नवीन घराचे किंवा इमारतीचे बांधकाम करण्यापूर्वी त्या जागेची पूजा करण्याचा विधी घेतला जातो. आता पहा, सदर त्या मोकळ्या जागेवर म्हणजे ज्या ठिकाणी आपण इमारत बांधणार आहोत, आपला बंगला बांधणार आहोत, तेथे पूजा स्थान करायला सवड असते असे नाही. तशी परिस्थिती असेल असं नाही. घरची सगळी सदस्य तिथे असणे उत्तम. पुष्प अर्पण करून शक्य होत असेल मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलित करून गाथांचे पठण करावे. तर या ठिकाणी कोणत्या गाथा घ्याव्यात? तर रत्नवंदन, त्रिशरण पंचशील, बुद्ध पूजा, भीमस्मरण, भीमस्तुती, त्रिरत्न वंदना, महामंगल सूक्त, संकल्प गाथा आणि धम्मपालन गाथा आणि शरणते या गाथा घ्याव्यात. आणि अशा पद्धतीने भूमिपूजन साध्या पद्धतीने आणि सुटसुटीत पद्धतीने करावे. कारण भूमिपूजन म्हणजे या ठिकाणी काही कर्मकांड वगैरे काही नाहीये. आणि गृहप्रवेश नंतर दुसरा जो विधी आहे तो गृहप्रवेश. आता भूमिपूजन झालेलं आहे, घर बांधून झालेलं आहे,
आणि नंतर आता गृहप्रवेश, नवीन घरात राहण्यासाठी किंवा तिथे जाण्यासाठी गृहप्रवेश संस्कार विधी समारंभ केला जातो. एक उत्साही वातावरण त्या दिवशी असते. घरात सुरेख पूजास्थान बनवावे. घराच्या दाराला रिबीन बांधून ती घरातील ज्येष्ठांकडून वा मान्यवरांकडून त्यांच्या हस्ते कापून वास्तूत प्रवेश करावा. नंतर तथागत भगवान बुद्ध व आधुनिक बुद्ध बाबासाहेब यांच्या पूजास्थळाजवळ घरातील व्यक्तींना बसवून त्यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करावी. त्यानंतर गाथांचे पठण करावे. त्रिरत्नवंदन, त्रिशरण पंचशील, बुद्ध पूजा, भीमस्मरण, भीमस्तुती, त्रिरत्नवंदना, महामंगल सूत्र भाषांतरासहित सांगावे आणि धम्मचक्र प्रवर्तन सूत्र घेऊन धम्मपालन गाथा घेऊन हा विधी पूर्ण करावा. या अनुषंगाने आजचा हा माझा इथे वेळ संपलेला आहे. केवळ आपल्याकडे 8 मिनिट शिल्लक आहेत. इथे मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद आदरणीय डॉक्टर RD बडगे सर. अतिशय आपण आम्हाला सखोल आणि माहितीपूर्ण असं मार्गदर्शन केलेलं आहे. तरी मी आपणास नम्र विनंती करतो की आपण जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याची अंमलबजावणी आपण सर्वांनी करायला पाहिजे. यानंतर मी आदरणीय बुद्धिस्ट सेमिनरीचे समन्वयक तेलतुंबडे सरांना विनंती करतो की त्यांना काही मार्गदर्शन करायचं असेल तर करावं. धन्यवाद चव्हाण सर. बडगे साहेबांनी अतिशय तात्विक अधिष्ठान, धार्मिक अधिष्ठान, सामाजिक अधिष्ठान या अनुषंगाने भूमिपूजन आणि गृहप्रवेश याचं विवेचन केलं. याला कर्मकांडाचं स्वरूप येऊ नये याची काळजी घेण्याचं काम विधिकर्त्याचं असतं आणि बौद्ध जनांच्या प्रतिज्ञेचं पालन करणं, पालन करत आहोत असं दिसणं आणि इतरांच्या गळी उतरवणं याचं फार मोठं काम या संस्कार विधी करत असत. भूमिपूजनाच्या वेळेला आम्ही काही गोष्टी आवर्जून करायच्या. एक की कच्चा धागा बंडल मागून त्या ठिकाणी हे सगळं वास्तू उभी राहणार असेल, बंगला उभा राहणार असेल, त्या सगळ्यात चारी बाजूला तो दोरा जाणीवपूर्वक पसरायचा. तिथली सगळी स्वच्छता अगोदरच झालेली असली पाहिजे, नाही करून घ्यायची. अगदी ते ट्रॅक्टरनी किंवा अन्य कोणत्या गोष्टींनी ते सगळं करून सुत्त चारी बाजूनी लावायचं. त्रिशरण पंचशील घ्यायचं आणि महत्वाचं म्हणजे भूमिपूजन करताना तिथील आमचे ते कॉन्ट्रॅक्टर असतील, ते लेबर असतील, तिथला लोकप्रतिनिधी असेल, मग तो नगरसेवक असेल, सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, हे सुद्धा आपल्या नवीन येणाऱ्या बांधवांच्या स्वागतासाठी उत्सुक असतात. त्यांना
आपण निमंत्रित करणं आवश्यक आहे. आणि भूमिपूजन करताना आपल्यासोबत तिथं टिकाव किंवा कुदळ असणं आवश्यक आहे. तर टिकाव आणि कुदळीतला फरक आपल्याला माहिती असेलच, की टिकाव दोन्ही बाजूने असतो, कुदळ एका बाजूने. जे उपलब्ध असेल ते. आणि मग जे मान्यवर येतील, आपलं एक गाथा पठण झालं की त्यांच्या हस्ते त्यांना जर जास्त संख्या असेल तर 3-3 घाव तिथं टाकायला लावायचे, नाहीतर 5 लावायचे. आणि जवळजवळ सगळ्याला एक त्या विधीमध्ये सामावून घ्यायचं. मी जो विषय समतेचा बोललो, मग त्या ठिकाणी कोणी विधवा असेल, कोणी अपंग असेल किंवा कोणी तृतीयपंथी असेल, या सगळ्यांना पण संधी द्यायची. आपण पाहिलं काल संक्रांतीचा सण होऊन गेला, लोक ते म्हणतात सवासणीचा सण आहे. हे ग्रेडेशन करणारं, विषमता करणारं या विधीतून उद्ध्वस्त झालं पाहिजे आणि ती आपण काळजी घेतली पाहिजे. तिथं तुम्ही पाहाल, जर एखाद्या विधवा बाईला तुम्ही कुदळ मारायला लावली तर काहीच्या लगेच कपाळाला आठ्या येते. पण नाही, आमचं समतेचं तत्वज्ञान दिसलं पाहिजे. गृहप्रवेशाच्या वेळेला दर्शनी भागात आमचं पूजास्थान ठेवणं महत्वाचं. आणि सगळ्यांना अगोदर बाहेर न्यायचं. मुख्य प्रवेशद्वारावर फीत लावायची. मग ती निळ्या रिबनीची फीत लावा. शक्यतो आपण निळ्या रिबनीचीच फीत लावतो. आणि मग घरातील वयोवृद्ध व्यक्ती त्यांच्या हस्ते ती फीत कापून सगळ्यांना आत प्रवेश करायला लावायचा. प्रवेश करत असताना एक सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या हातात पुष्प पण द्यायची. जे सगळं तुमचं पूजाविधी होण्याच्या अगोदर असेल, तिथं प्रवेशद्वारावर फूल ठेवणं आणि नंतर पूजास्थानाच्या वेळेला फूल ठेवणं, या दोन्ही कृती केल्या की आम्ही तिथं सगळ्यांना सहभागी करून घेऊ शकतो. इतरांचा सहभाग वाढवणं हा फार एक विधीचा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. बाकी एखादी गाथा कमी झाली काय जास्त झाली काय त्याला महत्व नाही. आणि गृहप्रवेशाच्या वेळेला आवर्जून प्रवचन द्यायचं. त्यामध्ये वास्तू शांती म्हणजे दगड विटा माती शांत नव्हे, तर तिथं सजीवाला राहायला येणं आणि त्यांची थोडी वृक्षारोपण करणं, काहींची व्यवस्था करणं, किंवा आपण त्यांना बेघर केलं, त्यांची पुन्हा काहीतरी व्यवस्था करण्यासाठी वातावरण निर्माण करणं, यावर त्या प्रवचनाचा भर असावा. सगळ्या आमच्या लेबरचं तिथं कौतुक व्हावं, त्यांचा सत्कार व्हावा, त्यात कष्ट झालेल्या लोकांचा सत्कार व्हावा, हे महत्वाचं आहे. पत्ता माहीत होणं महत्वाचं आहे. या बाबी लक्षात ठेवाव्या. मला वाटतं 1च मिनिट राहिला, तर इथं मी थांबतो आणि पुढचं आपल्या त्या सरणताई गाथेकडं मी सूत्र चव्हाण सरांकडे देतो. जय भीम, नमो बुद्धाय. आदरणीय तेलतुंबडे सरांनी अतिशय माहितीची दिलेली आहे, खाच खळगे सांगितलेले आहे व त्या विधीचा मुख्य उद्देश जो आहे ते सुद्धा स्पष्ट केलेला आहे.
धन्यवाद सर. मी आदरणीय उषाताई पठारे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी सरनतई घ्यावं. आदरणीय उषाताई पठारे.